नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाशिवरात्रीची पूजा घरच्या घरी कशी करता येईल सोप्या पद्धतीमध्ये ते पाहणार आहोत. आता त्यासाठी मी इथं 2 पाट घेतलेले आहेत. त्यावर पांढरा शुभ्र कपडा टाकलेला आहे आणि आता त्याच्यावर एका कोपऱ्यामध्ये मी तांदूळ थोडेसे टाकलेले आहेत. त्याच्यावर आता फुलांच्या पाकळ्या टाकल्या आणि आता आपण इथं दिव्याची स्थापना केलेली आहे. आता ह्या दिव्याची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. हळद, कुंकू, फूल, अक्षदा हे सगळं वाहून आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. आता आपण एक ताम्हण घेतलेलं आहे. त्या ताम्हणामध्ये गणपतीला विराजमान करण्यासाठी आपण तांदळाचं आसन दिलेलं आहे आणि त्यावर गणपती विराजमान केलेला आहे. आता आपण गणपतीला अभिषेक करतोय. पहिला दुधाने अभिषेक करतोय, मग आपण दह्याने अभिषेक करतोय. आता आपण गणपतीला दह्याने अभिषेक करतोय. आता हा सगळा अभिषेक चालू असताना आपल्याला ओम गण गणपते नमहा चा जप करायचा आहे. आता आपण मध टाकलेली आहे. आता मधाने अभिषेक झालेला आहे. त्याच्यावर आता आपण पुन्हा पाण्याने अभिषेक करत आहोत. आता आपण थोडंसं तूप आणि साखर हे टाकलेलं आहे. त्यानंतर आपण पुन्हा पाण्याने अभिषेक करत आहोत. अशा रीतीने आपण गणपतीला अभिषेक करून नंतर स्वच्छ करून एका चौरंगावर स्थापन केलेलं आहे. त्यानंतर गणपतीची षोडोपचारे पूजा केलेली आहे. हळद, कुंकू, दुर्वा, फुलं, अक्षदा टाकून गणपतीची आपण पूजा केलेली आहे. आता आपण घंटेची पण षोडोपचारे पूजा करत आहोत. हळद, कुंकू, फुलं वाहून पूजा केलेली आहे. आता एका ताम्हणामध्ये थोडंसं फुलांच्या पाकळ्या, तांदळाचं आसन देऊन त्यावर आपण शंकराच्या पिंडीला विराजमान केलेलं आहे. आता आपण शंकराच्या पिंडीला पण अभिषेक करत आहोत. पहिला दुधाने करत आहोत. आता हा सगळा अभिषेक चालताना आपल्या तोंडामध्ये ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा जप आपला सतत चालू पाहिजे. आता आपण पुन्हा पाण्याने अभिषेक करतोय. दुधाने अभिषेक झाल्यानंतर आता आपण दह्याने अभिषेक करतोय. ओम नमः शिवायचा जप करतच हा अभिषेक आपल्याला करायचा आहे. दह्याने अभिषेक झाल्यानंतर आपण पुन्हा पाण्याने पिंडी स्वच्छ करून घेतोय. आता त्यानंतर आपण मध टाकतोय. मधाने अभिषेक करतोय. आता त्यानंतर पण आपण पुन्हा पाणी टाकतोय. पाण्याने पुन्हा पिंडी स्वच्छ करून घेतोय. आता आपण त्याच्यावर तूप टाकतोय. तुपाचा अभिषेक झाल्यानंतर आपण पुन्हा त्याच्यावर पाण्याने स्वच्छ करून घेतोय. आता आपण त्याच्यावर साखर टाकत आहोत. साखरेचा अभिषेक झाल्यानंतर आपण पुन्हा पिंडी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. हे बघा, पिंडी स्वच्छ करून घ्यायची. शंकराची पिंड स्वच्छ करून ताम्हणामध्ये ठेवलेली आहे. आता त्या शंकराच्या पिंडीला भस्म व्हायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा सगळ्यात भस्म वाहिल्यानंतर त्यानंतर आपल्याला फुलं, बेलाची पानं यांनी शंकराची पूजा करून घ्यायची आहे. एक रुद्राक्ष त्याच्यावर ठेवलेला आहे. रुद्राक्ष हा शंकराचा फार आवडता आहे म्हणून तिथे तर रुद्राक्ष ठेवलेला आहे. आता शंकराची पूजा करताना बेलाची पानं कशी व्हायची ते बघा. बेलाची पानं अशी सरळ नाही व्हायची, उलट्या साईडने व्हायची आहेत. ती तशा प्रकारे व्हायची आहेत. जशी आपण टाकलेली आहेत ना आता ठेवलेली, तशा प्रकारे व्हायची आहेत. आता शंकराची आपली पूजा करून झालेली आहे. आता आपण शिवलीलामृत ग्रंथाची पोथी ठेवलेली आहे. त्या पोथीची पूजा करून घ्यायची आहे. त्या पोथीला फुलं, बेलाची पानं, अक्षदा हे सगळं वाहून पोथीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. आता आपली शिवलीलामृत ग्रंथाची पूजा करून झालेली आहे. आता आपण शंकराला नैवेद्य दाखवत आहोत. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, नंतर खडीसाखर, दूध, ड्रायफ्रूट असं ठेवायचं आहे. ड्रायफ्रूट तुमच्याकडे असले तर ठेवा, नसले तर नाही ठेवले तरी चालतील. त्यानंतर आपल्याला 51 रुपये किंवा 101 रुपये जे तुम्हाला काही ठेवायचे ती दक्षिणा तिथं ठेवायची आहे. आणि आता आपल्याला निरांजन लावून घ्यायचं आहे, धूप लावायचं आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि आता आपल्याला शंकराची आरती करून घ्यायची आहे. आरती झाल्यानंतर आपल्याला
प्रसाद, दूध, खडीसाखर घरातलं सगळ्यांना थोडं थोडा वाटायचा आहे. आता आपण जी दक्षिणा ठेवलेली आहे ती दुसऱ्या दिवशी आपण ज्या वेळेला मंदिरात जाऊ, कधी सोमवारी, त्यावेळेला ही दक्षिणा मंदिराच्या पेटीत किंवा एखाद्या भटजीला आपल्याला ही दान करायची आहे. अशा प्रकारे आपण महाशिवरात्रीची पूजा घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीत करू शकता. तुम्हाला आमची पूजा कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.